काय झालं मॅडी? कोण आहे सोहम कुलकर्णी? हिम्मत कशी झाली तुझे असे बोर्ड लावण्याची? आम्ही बायका आमच्या नवऱ्याला प्रेमाने कष्टाने स्वयंपाक करून घालतो आणि तू म्हणतोस की इथे आमच्यापेक्षा जास्त चांगलं जेवण मिळतं. लाज नाही वाटत तुला? हे बघ, सोडणार नाहीये तुला. धरा धरा त्याला, धरा. लाज वाटत नाही तुला अशा पाण्याच्या पहिला? अहो मला बोलू तर द्या. हे बघ, अजिबात ऐकणार नाही होत तुझं. 100 बायका बाहेर उभे आहेत, बघताय काय? मारा त्याला. अहो नाही नाही मॅडी मॅडी मॅडी, अगं थांबव ना मॅडी. अगं मला नाही ग, त्यांना थांबव. अगं हो बाजूला तू. पकडा त्याला, अजिबात सोडणार नाही आहोत आम्ही. काय समजतो काय? पकडा पकडा त्याला, मारा त्याला. एक मिनिट शांत व्हा. काय झालंय? काय झालंय? सोम सरांनी बाहेर आणि आतमध्ये असे बोर्ड लावलेत ना, म्हणून या बायका सगळ्या चिडल्यात आणि मारतायत त्यांना. सोडणार नाही आम्ही त्याला. अरे काय माझ्या पाट्याला म्हणजे अजिबात सोडणार नाहीये. समजतो काय स्वतःला तो? हो 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 जरा जरा प्लीज 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 जरा शांत व्हा ना. थांबा. हे काय लिहिलंय ते वाचलंय का तुम्ही? हो वाचलं मी, पण तरी आपण शांतपणे बोलूया ना जरा. ते वाचून आम्हाला शांत व्हा म्हणताय? या सोहम कुलकर्णीने आमचा अपमान केलाय, स्त्रियांचा अपमान केलाय. सोडणार नाही आम्ही त्याला. हो नाही, अपमान नाही, मान राखलाय. मान राखलाय म्हणजे त्या सोहमला असं म्हणायचं होतं की बायकांनीच का घरकाम करावं ना, त्यांना सतत रांधा उष्टी काढा हेच सगळं का करायला लागलं पाहिजे, हो ना सोहम? त्यांना पण थोडा आराम मिळायला हवा, स्वतःसाठी वेळ हवा, आराम करण्याचा हक्क आहे त्यांना. म्हणून त्याने तुमच्या नवऱ्यांना इथे येण्याचा आग्रह केलाय. आणि फक्त नवऱ्यांना नाही, तुमच्या अख्ख्या परिवाराला घेऊन तुम्ही इथे या आणि छान जेवून जा असं म्हणायचंय त्याला. हो पण इथे तर लिहिलंय की तुमच्या बायकोपेक्षा उत्तम जेवण येथे मिळेल. हा अपमान आहे आमचा. नाही, तुम्ही गैरसमज करून घेतलायत. अहो तुम्ही घरात इतकं उत्तम जेवण करत असताना इथे कशाला कोणी येऊन खाईल ना, म्हणून सोहमने असं लिहिलंय. आणि मुळात तुमच्यासारख्या गृहिणींच्या हातची, सुगरणींच्या हातची चव आमच्या जेवणाला येईल की नाही मला खरं तर माहिती नाही. हा पण तुम्ही जितक्या प्रेमाने तुमच्या घरी करून वाढता ना, तेवढ्या प्रेमाने आम्ही तुम्हाला सगळ्यांना जेवण वाढायचा प्रयत्न नक्की करू. म्हणजे तेच तर आम्ही अभीज किचन मध्ये करत असतो. आणि खरं सांगू का, सोहमला तर स्त्रियांबद्दल खूप आदर वाटतो. हो मी स्त्रियांचा खूप आदर करतो. इनफॅक्ट अभीज किचन मध्ये तर आठवड्यातून 1 दिवस स्त्रियांसाठी फ्री जेवण असतं. आजपासून सुरू केली आम्ही ही ऑफर. काय? तुझीच आयडिया आहे ना सोहम? आता काय करतोय? हो हो माझीच आयडिया आहे. हो हो नक्कीच येऊ. आमच्या 100 बायका बाहेर उभे आहेत, त्यांना सगळ्यांनाच सांगते मी, फ्री जेवण. भाऊ चुकलं आमचं, आम्हाला माफ करा. सॉरी सॉरी. खरंच गैरसमज करू नका आमचा. माफ करा. हा दादा. हा येतो आम्ही, येतो. हा फ्री जेवण या हा नक्की. शुभ्रा अगं 100 बायका आहेत, तू फ्री जेवणाचं कुठे काढलंस? एक्झॅक्टली 100 बायका आहेत. त्यांच्यातून मार खाण्यापेक्षा त्यांना जेवायला दिलंस तर जास्त बेटर नाही का? तयारीला लाग आता आणि स्वतःच्या हाताने करून वाढ त्यांना. सोम काय यार, मी एवढं वाचवलंय तुला आणि तू एकेस. सॉरी शुभ्रा. इट्स ओके. थँक्यू शुभ्रा. यू मोस्ट वेलकम. काका तुमच्या मागे लपतो आणि कोणाला सांगू नका. बरोबर बरोबर. लप 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 लवकर.
रिहांश, ए रिहांश, रिहांश. ओ किती वेळा सांगितलंय तुला स्ट्रेंजरशी बोलायचं नाही म्हणून. या काकांनी तुला काही खायला दिलं असतं आणि तुला काही झालं असतं म्हणजे. चल घरी. काय झालं बॉस? म्हणजे मला मूल नाही रे, पण मलाही मूल नाहीये. पण मुलासाठी आई बापांचा जीव कसा तुटतो ते कळतं ना मला. त्या रोहनच्या आई वडिलांना माझ्यामुळे किती त्रास झाला असेल. केवढी मोठी चूक करून बसलो मी. ज्या हातांनी अनेक लोकांसाठी खायला बनवून त्यांना आनंद दिला मी, त्याच हाताने एका लहानशा पोराला. बॉस तुम्ही एवढा विचार का करता त्या गोष्टीचा? तो मुलगा तर वाचला ना. शेवटी चूक तर झालीच ना. खरंच चूक तुमची नव्हती. त्या पावभाजीवाल्या मालकाने त्या मसाल्यामध्ये भेसळ केलेली पैसे वाचवायला. तुमच्यासारख्या भल्या माणसाला त्रास दिला त्याने. नाही, देव त्याला कधीच माफ करणार नाही. बॉस तुम्ही त्रास करून घेऊ नका. बॉस आपण घरी जाऊया. वहिनी वाट पाहत असते. निघूया. संगीता वहिनी, चला की कचरा टाकायला. हा येता येता थांब जरा. वहिनीनो अजून जाग्या? हो, हे यायचेत अजून. अजून दादा आलं नाही? नाही येता कचरा टाकून येता. हो हो. वहिनी जेवण झालं? नाही गो. चला येते मी. आमचे कामावरून कधीच आलेत आणि जेवण झोपलेत सुद्धा. चला येते मी. सकाळी लवकर उठायचे. हो. चला. अहो कुठे होता तुम्ही? मी केव्हाची वाट बघते तुमची. तुमचा फोनही लागत नव्हता. कुठे होतात? मला माहित नाही. बरं ठीक आहे, हरकत नाही. चला मी गरम गरम जेवायला वाढते. चला. मंगेश, बरं झालं रे बाबा, तू नेहमी जातोस तसा गेला नाहीस ना, म्हणून सापडले तुला हे. थँक्यू. हा अहो वहिनी कसा जाणार? बॉसनं एवढा त्रास होऊन सुद्धा ते घेत नाहीत, तर मग मी कशी घेणार? आज मला कळलं. जाऊ दे, येतो मी. वहिनी काळजी घ्या. काही लागलं तर सांगा. काय झालं? कसला विचार करताय तुम्ही? इतक्या वर्षांचा अनुभव माझा. कशी चूक झाली माझ्या हातून. नका सारखा सारखा तसा विचार करू तुम्ही. चूक झाली आपल्या हातून, पण देवाने ती चूक सांभाळून घेतली ना. आता आपण नको का स्वतःला सांभाळून घ्यायला, ठामपणे उभं राहायला? नका असं विचार करू तुम्ही. बाहेर पडा आता त्याच्यातनं. चला मी पटकन छान गरम गरम जेवण वाढते तुम्हाला. चला या या. चला बरं या. हं या.
अरे आई शुभ्रा, अगं तू कशी काय? सरप्राईज. आणि हे काय, तुमचं आवरून नाही झालंय का अजून? चला आवरा पटकन, मी तुमच्या दोघांसाठी एक गंमत आणली आहे. अगं कसली गंमत आहे? टडा! सरांची फेवरेट खारी घेऊन आली आहे. अरे वा, छान. आई, तुम्ही मस्तपैकी चहा टाकता का आपल्यासाठी? आपण चहा आणि खारीचा नाश्ता करूया. हा हा हा. हो, टाकते हा पटकन चहा. आलेच. हो हो. आई, ही खारीक बघा ना, त्याचे लेयर्स किती छान आहेत ना. या कशा बनवत असतील तुम्हाला माहितीये का हो? अगं मला काय वाटतं ते ना मैद्याच्या पोळ्या करत असतील चिरोट्यासारख्या आणि मग बनवत असतील, हो ना? नाही हो, मला नाही वाटत. काहीतरी वेगळी प्रोसिजर असणार. एक मिनिट हा. सर, तुम्ही मला सांगा, आई बोलताय ते खरं आहे का? एवढी सोपी असते खारी बनवायला? छे छे, इट्स अ लॉंग प्रोसेस, व्हेरी इंटरेस्टिंग प्रोसेस. म्हणजे तूप किंवा बटर त्याचं असं मस्त फेटून असा साठा तयार करून घ्यायचा. मग अशी मैद्याची पोळी तयार करायची. मग त्याच्यावर ते साठ्याचा एक लेअर, मग परत मैद्याची पोळी, मग परत मैद्याची पोळी, परत साठ, असे बरेच भरपूर लेअर्स घ्यायचे. मग त्याच्या वड्या करतात आणि मग ते बेक करतात. मग ते बेक केलं की ते मधलं ते तूप किंवा बटर असतं ना, ते असं सुटून येतं आणि त्याचं असं पफी खारी तयार होते. आई शपथ, एवढी मोठी प्रोसेस आहे आणि संपायला 1 मिनिटही लागत नाही. अय्यो आपडी आपडी तापडी गुळाची तापड्या. अरे काय रे हे, अचानक झालं. कमाल आहे तुझी. आई, काय झालं? काय नाही शुभ्रा, इतक्या दिवसांनी यांना हसताना बघितलं ना, मला खूप बरं वाटलं ग. गुणाची दृष्ट लागली आमच्या संसाराला कोण जाणे. आज यांच्या ओठाची रेषा अशी हलताना पाहिली आणि खूप बरं वाटलं मला. एक्झॅक्टली हे स्माईल आपल्याला परत आणायचंय की नाही, आणि आपण आणून राहणार आहोत. तुम्हाला सांग, मी यांच्यासाठी काही करायला तयार आहे शुभ्रा. नक्की? मग सगळ्यात आधी तुमचे डोळे पुसा बरं आणि मला छान हसून दाखवा, बघू. बघा किती छान वाटतंय. आई, तुम्ही हसता ना तेव्हा असं वाटतं की सगळं जग आनंदात आहे. खरंच. ते बघा. काय करून आलाय बघा. अरे छान दिसतोय सा. थँक्यू वहिनी. कुठे निघाली स्वारी? ते कोपरावरची साऊथ इंडियन फूडची गाडी आहे ना, तिथला डोसा चेपवाला आहे ना, तो गावाला गेला लॉकडाऊन मध्ये. तो परत आलाच नाही. त्यामुळे त्या गाडीवरचे साऊथ इंडियन डिश मेकिंग बंद झाले. गाडीचा मालक आहे ना, तो नवा चेप शोधतोय, म्हणजे जो मस्तपैकी साऊथ इंडियन डिश बनवेल. बॉस, मला वाटतं तुम्ही येता का? म्हणजे तुमच्यामुळे मला पण काम मिळेल ना. नाही नको. अरे तू जा, मी नाही येत. बॉस चला ना तुम्ही. मी बोलतो ना मालकाशी. तुम्ही स्वतः डोसा बनवणार म्हटलं, तो काय नाही म्हणतोय. अरे नाही, मला नाही जमणार. असं काय करताय? काय सुंदर डोसे बनवता तुम्ही. मला सुद्धा आठवतोय
तो क्रिस्पी डोसा, ओ माय गॉड सर, कुणालाही खायला आवडेल तो. दादा तुम्ही याला घेऊनच जावा. कामाला लागला ना तर ढोसायचं बंद होईल. आज सकाळी पण 35 रुपये शोधत होता घरात हे ढोसायला. मधु, तू घरी ये, दाखवते तुला, ये. बरं चल चल मी येतो. शुभ्रा तू थांबतेस ना? हो नाही म्हणजे मी जाऊन परत येते ना डोसा खायला. हा ये जाऊ मी. हो जा. एक मिनिट थांबा. हे घ्या. हा हे पाकिट रुमाल. चल येतो. हो या. चल मंग्या. येस बॉस, आय फॉलो यू. वाव. चला आता मी सुद्धा निघते, मलाही उशीर होतोय. हो शुभ्रा, बरं चाललंय ना अभिज किचन? बरं आहे सोहम. काय करू ग, तो वाईट वागला, कसाही वागला तरी तो कसा आहे, कसं चाललंय त्याचं ह्याची काळजी वाटत राहते ग मला. इट्स ओके, काहीच चूक नाहीये त्यात. शेवटी आई आहात ना तुम्ही, म्हटल्यावर काळजी वाटणारच आहे तुम्हाला. पण बरं आहे तो, बरं चाललंय त्याचं, आणि मी आहे ना त्याच्यावर लक्ष ठेवायला, त्यामुळे नका काळजी करू. आई तुम्ही तुमच्याकडे आणि सरांकडे लक्ष द्या. सरांची काळजी घ्या. तू येत जा अशी मधून मधून वेळ मिळेल तेव्हा. नक्कीच. आता येऊ. हो हो. बाय बाय. हो सब बनवेगा. हमारा बॉस है ना, सब बनवेगा. चाइनीज डोसा, मसाला चीज डोसा, पाव भाजी डोसा, सब डोसा बनवाएगा. तुमको पता नहीं होगा, ऐसा नया नया डोसा बनवाएगा हमारा बॉस. ऐसा है जी? हाँ. सब आता है इनको? ये क्या प्रश्न पूछता है? चेहरा देख, चेहरा देख. इनको ओळखता नहीं क्या? ये अभिजीत राजे का चेहरा है. बहुत बड़े चेप है. मंग्या एक हा बॉस. तू उगीच जास्त कौतुक करू नकोस रे. बॉस असं मध्ये बोलू नका हो. असं डील करावं लागतं, नाही तर तो पैसे कमी देईल ना. आणि त्यांना कळलं पाहिजे ना तुम्ही पण कोण आहेत ते. मी खोटं सांगतोय का? तसं नाही. बोलो बोलो, क्या क्या बोलता है? क्या बोलता है? ये हमारा बॉस है ना, वो डोसा बनवाएगा ना तो तुम्हारा व्यवसाय एकदम चौपट हो जाएगा. चौपट चौपट चौपट, एकदम चाट पड़ेगा. अरे चाट नहीं बेचना है जी इधर. अरे वो चाट नहीं रे, वो मराठी में बोलते चाट. हाँ ये देखा देखा. हाँ ये चाट. ठीक है ठीक है. करने दो इनको शुरू आज से काम. हाँ बनाओ डोसा. ओके बॉस. हाँ दुडू 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 डोसा सुरू सुरू सुरू. माझ्या हातून चूक झाली आहे, पण कुकिंग हाच माझा धर्म आहे. गेली कित्येक वर्ष स्वयंपाक करण्याव्यतिरिक्त मी काहीही केलेलं नाहीये. मला सांभाळून घे. ते म्हणतात ना, उदर भरणं नो हे जाणीचे यज्ञ कर्म. पण माझ्यासाठी हे फक्त उदर भरणं नाहीये. माझ्या हातून हे यज्ञकर्म घडावं एवढाच आशीर्वाद मला दे.